नमस्कार, माझे नाव गौरी शंकर पाटील। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिब्बी। मी आता 6वी शिकते। मी बनवलेल्या उपकरणाचे नाव पर्यावरणपूरक खाद्यान्न सुरक्षा गोळी। ही जर गोळी आपण धान्यात टाकली तर धान्याला कीड लागणार नाही। ही गोळी यांच्यापासून बनवली आहे। ही गोळी या सर्व याच्यापासून बनवली आहे। लसूण पाला 50 ग्रॅम, दालचिनी, लाल मिरची, सेंदव मीठ, तमालपत्र, कडुलिंब, दालचिनी, लवंग, काळी मिरी, निलगिरी, भीमसेन कापूर, एरंडेल तेल, हिंग हे आम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी आम्ही त्यात शेणींची गवऱ्यांची राख टाकली आणि या साच्यात घालून आम्ही त्याला आकार दिला, सुकवला आणि आता आपण हे धान्यात टाकलं तर धान्याला कीड लागणार नाही, धान्य सुरक्षित राहील। जर याची कार्यक्षमता कमी झाली तरी आपण हे रोपट्याला किंवा शेतात खत म्हणून सुद्धा वापरू शकतो। हा प्रकल्प तयार करण्यासाठी तुला लागलेला खर्च किती आहे? खर्च हा एवढाच खर्च आहे, फक्त 151 आणि पिशव्यांचा धरून नाही, याचा खर्च आहे 116 आणि पिशव्या पण त्यात घेतल्या तर 151। हा प्रकल्प तयार करताना आजीने किती मदत केली तुला? आजीने सांगितलं की त्यात आपण कडुलिंबाचा पाला, निलगिरीचा, परत गावात जे आमच्या म्हाताऱ्या आजी आजोबा आहेत ना त्यांना सुद्धा विचारलं सर्व। आईने काही मदत केली नाही का? केली की आईने पण सांगितलं की आपण साखरेत लवंग, दालचिनी, काळी मिरी टाकू, तूप आणि एरंडेल तेल। ओके ओके, थँक्यू।